जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे क्रीडामंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती रतन पाडवी, तळोदा पालिकेचे माजी नगरसेवक जगदीश चौधरी, राष्ट्रवादी नेते योगेश चौधरी, राष्ट्रवादीचे नंदुरबार शहर अध्यक्ष उमेश जैन, मधुकर पाटील, तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे तळोदा पालिकेत उमेदवारी करीत असलेले नगरसेवक तसेच मतदार नागरिक बंधू भगिनी या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या तळोदा पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री योगेश चौधरी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उपस्थितांना योगेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व राज्याचे क्रीडा मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी काम करणारा व्यक्ती आहे आणि मी सर्व आपण इथं बसलेलो लोक आहे सर्व, मी तुम्हाला सर्वांना विचारू इच्छितो की मी कामाला महत्व देतो या घरी बोलवायचे हे करतो। मी आपल्याला विचारतो, मी काम करायला महत्व देतो काय करतो? तरी मी आपल्या विश्वासावर मी नगरपालिकेमधून माझी पत्नी भाग्यश्री योगेश चौधरी हिला नगरपालिकेमध्ये उभं केलेलं आहे। तरी ही आपण स्वतः ही सर्वांनी एक मनावर घेऊन भाग्यश्रीला निवडून आणावं ही माझ्या आणि आपल्या सर्वांची जिद्द राहील। अजितदादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत, आपले राज्याचे अर्थमंत्री आहेत, हे आपल्याला निधी संदर्भात कमी पडू देणार नाही। ही जेवढी नगरपालिकेला जेवढी निधी लागणार आहे तेवढी आपल्याला पुरवणार आहेत। त्यानंतर आपले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला जेवढी निधी लागली तेवढी आपण पुरवू आणि आपण ती निधी कमी पडू देणार नाही। तर नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांची जबाबदारी आहे की तळोदा नगरपालिकेला निधी किती द्यायची, तळोदा नगरपालिकेच्या त्यांच्या साईशिवाय कोणतीही निधी दिली जाणार नाही। तर त्यामुळे मी आपल्याला सर्वांना सांगतो की कोणी आपल्याला सांगत असेल की नगरपालिकेत निधी आपण मिळू देणार नाही, हे मिळू देणार नाही, असं काही होणार नाही। ही जनता आणि आपले पालकमंत्री साहेब यांची पूर्ण नगरपालिकेवर पूर्ण लक्ष राहील आणि आपण त्यामुळे आपण सर्व आपले भारतीय आपले जे भी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे भी नगरसेवक आहेत 18 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, आपण कोणतेही दुमत न करता सर्वांनी नगरपालिकेला सर्वांनी म्हणजे नगरपालिकेत 1 नंबर प्रभागामध्ये 3 उमेदवार आहेत, 1 नगराध्यक्ष 2 नगरसेवक म्हणून, तो कोणीही क्रॉस कोडिंग करायचा प्रयत्न करू नये। मी सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट करतो आणि मी आपल्याला पूर्ण मनाने सांगतो की मी माझी कामाची पद्धत जी आता अगोदर होती तशीच राहणार आहे। मी आपल्याला आपल्या भरोश्यावर मी नगरपालिका लढवित आहे। माझ्याकडे कोणी आमदार जिल्ह्यात नाही, कोणी खासदार नाही, मी आपल्या जोरवर उभं राहिलेलो आहे। तरी आपण सर्वांनी मला मनाने मदत करावी ही माझी आपल्याला मनाने इच्छा आहे। तरी आपण या सर्वांनी आपण योगेश चौधरी आहेत, आपण योगेश भाग्यश्री चौधरी आहेत या मनाने काम करावं ही मी आपल्याला सांगू इच्छितो। खास करून सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भगिनी उपस्थित असेल, आजच मला या ठिकाणी योगेश भाऊंच्या विजयाची खात्री मी निश्चित पालकमंत्री महोदयांना आज देऊ शकतो। आणि आज नेमकं काय करावं, पालकमंत्री महोदयांना केवळ आजचा दिवस आपल्याकरता उपलब्ध झालेला होता। संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी, विशेष करून उत्तर महाराष्ट्रातल्या या 5 तालुक्यांची जबाबदारी आदरणीय कोकाटे साहेबांना असल्यामुळं या ठिकाणी
वेळेचं एक नियोजन आमच्याकडनं होत नव्हतं. काल रात्रीपर्यंत योगेश भाऊंना मी सांगत होतो, योगेश भाऊंची मनापासून इच्छा होती की 29 आणि 30 तारखेला तुम्ही कोकाटे साहेबांना या ठिकाणी बोलवा, कारण आपली ती शेवटची महत्वाची मोठी सभा आपल्याला कोकाटे साहेबांच्या उपस्थितीत करायची आहे. मात्र वेळेअभावी आज साहेबांनी वेळात वेळ काढून आज आपल्या तळोदा शहरामध्ये आलेले आहे. मात्र आज साहेबांचं संबोधन झाल्यानंतर एक मात्र विश्वास आणि साहेबांच्या वतीनं साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला निश्चित देतो की योगेश भाऊंना विजयी केल्यानंतर मात्र विजयी सभेला माननीय माणिकराव कोकाटे साहेब या ठिकाणी तळोदा शहरामध्ये येतील आणि पुन्हा एकदा आपले भेट घेतील, हे देखील मी आपल्याला या माध्यमातून आश्वासन देतो. साहेब, नंदुरबार जिल्ह्यातल्या या लढती खूप अवघड झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या जिल्ह्यामध्ये जसा जसा फोफावत चालला आहे तशी तशी विरोधकांच्या पायाखालची धूळ सरकत चाललेली, त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकून गेलेली आहे. आणि त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि आज DCM शिंदे साहेब असतील, हे सर्व आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले आहे. मात्र साहेब, मी आपल्याला एक विश्वास देतो की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा तळागाळातला कार्यकर्ता आहे. आमच्याकरता कोकाटे साहेब आले, हेच आमचे आज CM आहेत. आज कोकाटे साहेब आमचे DCM आहेत, आज तेच आमचे उपमुख्यमंत्री आहेत. आणि योगेश भाऊंच्या विश्वासावर आपल्याला सांगतो की या तळोदाच्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण बघितलं असेल की महायुतीच्याच तिन्ही पक्षांमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत होत आहे. आज जी महत्वाची तिरंगी लढत आहे भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मात्र साहेबांना गाडीत मी सांगत होतो, साहेब, तळोद्यामध्ये आपण IB चा रिपोर्ट घ्या, पोलिसांचा रिपोर्ट घ्या, या रिपोर्ट मध्ये तळोदामध्ये 1 नंबरवर फक्त घड्याळ चालू आहे, फक्त घड्याळ. त्यामुळे माझ्या मागे आपण सर्व म्हणाल, एकूच चाले, एकूच चाले. बंधू आणि भगिनींनो, आमदार मंत्री आपल्याकडे येतील. आजच्या सभेमध्ये देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या तळोदा शहराला जर तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही तर तळोदा शहराला निधी मिळू देणार नाही. मात्र आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना मी विश्वास देतो की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या तळोदा नगरपालिकेला तुम्ही दिली तर या सर्वांच्या नाकावर टिचून आपण त्यांना जेवढा निधी मिळणार असेल त्याच्या 10 पट जास्त निधी अजितदादांच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेबांच्या माध्यमातून आपण या तळोदा शहरामध्ये आणणार आहोत. आज अर्थमंत्री अजितदादा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. भाग्यश्रीताई या केवळ तुमच्या माझ्या नेत्या नाही, तुमच्या माझ्या उमेदवार नाहीत, तर त्या आदरणीय अजितदादांच्या उमेदवार आहेत, आदरणीय कोकाटे साहेबांच्या उमेदवार आहेत. कोकाटे साहेबांनी सांगितलं की भाग्यश्रीताईंचं तिकीट हे फायनल झालं पाहिजे. आजच्या दिवसापर्यंत फायनल होत नव्हतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कोकाटे साहेबांचं मला प्रेशर होतं. कोकाटे साहेब म्हणते, योगेश भाऊ सारखा कार्यकर्ता आपल्याला सोडायचा नाही, तू काहीही कर आणि योगेश भाऊला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आण. आपल्याला योगेश भाऊ सारख्या कार्यकर्त्याची आपल्या पक्षाला गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं एखाद्या सोनारालाच हिऱ्याची ओळख पारख असते, त्या पद्धतीनं कोकाटे साहेबांनी योगेश भाऊंचं नाव लावून धरलं आणि त्यामध्ये एका दिवसामध्ये आम्ही या तळोदा शहरामध्ये संपूर्णच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पॅनल देण्याचं काम या माध्यमातून केलं. आणि म्हणून एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी योगेश भाऊंना जर
त्या ठिकाणी तळोदा नगरीची सेवा करण्याची जर तुम्ही संधी दिली तर आदरणीय कोकाटे साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या तळोद्याला समृद्ध, सुंदर, स्वच्छ केल्याशिवाय आणि या तळोदा शहराचा कायापालट केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, हा देखील शब्द या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देत आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना माझ्या वतीनं एकच विनंती मी करणार आहे की येणाऱ्या 2 तारखेला 2 डिसेंबर है, 2/12 ये चांस आने वाला नहीं, तो 2/12 ये मौका आने वाला नहीं, तो 2/12 को आपको एक ही करना है. 2 तारीख 12 तारखेला 12व्या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये 2 तारखेला आपल्याला घड्याळ या चिन्हावर सर्वांनी बटन दाबायचं आहे. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, शेजारी पाजाऱ्यांना सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे की घड्याळाच्या चिन्हाशिवाय आपल्याला या ठिकाणी पर्याय नाही. आणि त्या बॅलेट पेपरवर तुम्ही सगळे जाणार, जिथं मशीन असतं ना वोटिंगचं, त्या वोटिंग मशीन मध्ये तुम्हाला 3 बटन दाबायचे. 3 एक बटन दाबून मतदान होणार नाही. तिथं तुम्हाला 3 वेळा बटन दाबायची आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले असं थोडस गुलाबी रंगाची पट्टी राहील, तिथं नगराध्यक्ष निवडायचा आहे. त्या गुलाबी पट्टीवर 1 नंबरला कोण आहे? भाग्यश्री ताई आहे. 1 नंबरला घड्याळ आहे आणि जिंकून पण 1 नंबर मतांनी येणार आहे. तेव्हा पहिले 1 नंबरचं बटन बघायचं, घड्याळाचं चिन्ह बघायचं आणि बटन दाबायचं. नंतर एक छोटीशी खाली पांढरी पट्टी, ती तुमच्या प्रभागामधल्या नगरसेवकाची असेल, तिथं घड्याळाचं चिन्ह बघायचं आणि तिथलं बटन दाबायचं. आणि तिसरी पुन्हा फिक्कट हिरव्या रंगाची एक पट्टी, तिथं बी एक घड्याळाचं बटन बघायचं आणि घड्याळाचं बटन बघून ते बटन दाबायचं. 3 घड्याळाचे बटन दाबले, तुमचं मतदान झालं. या तळोदा शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 3 तारखेला 3 बटन दाबा, घड्याळाची 3 बटन दाबा. या 3 तारखेला या नंदुरबार जिल्ह्यातील 3 नगरपालिका राष्ट्रवादी घेतल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या सर्वांच्या साक्षीने. आणि त्यामुळं सर्व ताईंना तुम्हाला सगळे मशीन आम्ही पाठवतो, त्या मशीनचे डेमो बघा आणि आपल्या आजूबाजूला सगळ्यांना समजावून सांगा की कशा पद्धतीने घड्याळाला मतदान करायचं आहे. आणि या माध्यमातून तुम्ही भाग्यश्री ताईंना, योगेश भाऊंना या तळोदा शहराच्या सेवेचा संधी द्यायची आहे. एवढंच बोलून मी थांबतो. आणि येणाऱ्या 2 तारखेला घड्याळ या चिन्हावर प्रचंड बहुमताने तुम्ही भाग्यश्री ताईंना निवडून द्याल ही अपेक्षा. चौधरी, रतनदादा पाडवी, प्रभाकर चौधरी, अमन सूर्यवंशी, यशवंतराव ठाकरे, कुणाल पाडवी, आपल्या मी ज्यांचे नाव घेत त्या उमेदवारांनी उठून नमस्कार करायचा आहे. महिला कुठे? हा एसटी म्हटलं मी. एसटी महिला शीतल लक्ष्मण पाडवी, चौधरी, रुपाली यश. त्याचप्रमाणे प्रभाग उमेदवार विकास सुरेश महाले आणि जनरलचे उमेदवार अमल मोहन जोर. त्याचप्रमाणे जनरलची महिला रत्नामध्ये एसटीचे उमेदवार हर्षा महिला गायत्री अरुण पिंपरे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये बिजलीबाई कांतीला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये विजय अरविंद बबन प्रधान एसटीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले. तळोदा नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी सुरू झाली आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या तळोदा नगरीमध्ये या ठिकाणी त्यांना मिळू शकतो. त्यामुळे त्यांना आपण पक्षात घेऊन तात्काळ या ठिकाणी उमेदवारी दिली तर आपल्याला फायदा होईल. डॉक्टर काही झालं तरी योगेश चौधरीच्या मिसेसला उमेदवारी द्या. आणि त्यामुळे
आज या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत भाग्यश्री योगेश चौधरी यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि आमच्या बरोबर सगळं पॅनल उभा असल्यामुळे आज निवडणूक आपल्या सर्वांच्या साक्षीने सोपी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळीच या ठिकाणी येणार होतो, रोड शो करणार होतो किंवा सभा घ्यायची होती. दुर्दैवानं मला यायला उशीर झाला आणि आमच्या अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे नगरविकास मंत्री शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होती. मी त्या सभेची थोडी माहिती घेतली. त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की या लाडक्या बहिणीच्या पैशाला धक्का लागणार नाही. मलाही सांगा, आम्ही सर्वजण युतीमध्ये आहोत. कोण माहिती चालला लाडक्या बहिणीच्या हिताला धक्का पोचवेल? आम्ही सर्व एकत्र आहोत. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार आणि मी माझ्यासह या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका युतीच्या सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे युतीचं सरकार हे महिलांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महिला भगिनीवर अन्याय होणार नाही, त्यांना कसा न्याय देता येईल ही भूमिका युती सरकारची आहे. एकट्या दुकट्या मुख्यमंत्र्याची नाही, एकट्या दुकट्या माजी मुख्यमंत्र्याची नाही, एकट्याची आमची सुद्धा नाही. आमच्या तिघांची सामुदायिक जबाबदारी आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षित आणि आधार त्यांना देण्याचं काम या राज्य सरकारकडून होईल असा विश्वास याही अगोदर आम्ही दिलाय. याही पुढच्या काळामध्ये आम्ही जॉईंटली एकत्रितपणे या ठिकाणी देत आहोत. दुसरं ते म्हटलंय की आम्ही तळोदा शहराला मांडीवर घेतो. आता मला शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा, तुम्ही किती शहर मांडीवर घेणार? मांडीवर बसायला जागा तर पाहिजे. बर मांडीवर घेता तुम्ही, गेली 10 वर्ष तुम्ही नगरविकास मंत्री आहात, मग या अगोदर तुम्हाला तळोदा शहर दिसलं नाही का? या अगोदर तळोदा शहराला काही मिळालंय का? मग निवडणुकीच्या काळामध्ये फक्त आपण मांडीवर घ्यायला निघाला, दत्तक घ्यायला निघाला तर ते राजकीय भाषा असं आम्ही समजतो. पण तो ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अधिकार आहे, त्या बाबतीत आपलं दुमत नाही. परंतु याही अगोदर त्यांनी जर विचार केला असता, नगरपालिकेला पैसे दिले असते तर आज या ठिकाणी तळोदा नगर परिषदेचं चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. आज मी जेव्हा गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेमध्ये तळोदा शहराची रचना इतकी सुंदर आहे, परंतु रस्ते, धूळ आणि संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये आणि धुळीच्या विळख्यामध्ये सापडलेलं आहे. महाराष्ट्रातल्या आमच्या सत्ताधारी पक्षातल्या अनेकांना विसर पडलेला दिसतो. या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे. मी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद हे मला तात्काळ करता येईल. तुम्हाला मुंबईला चक्कर मारायची गरज नाही, मुंबईला पत्र देण्याची गरज नाही. नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना तिथे एक फोन केला तरी अभिजित आणि मी एका दिवसामध्ये तुमचं कोणतेही काम मंजूर करू शकतो. मी तुम्हाला आश्वासित करतो की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा पठ्ठा आहे. जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो. दादांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. दादा कधीच खोटं बोलत नाही. कमिटेड पॉलिटिशियन शब्दाला बांधील असलेला राजकीय नेता, अशा प्रकारची त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे आम्हाला शब्द देताना 10 वेळा विचार करावा लागतो. आम्ही राजकीय शब्द देत नाही. जरी राजकारण करत असतो तरी विधायक स्वरूपाचं राजकारण आणि दिलेला शब्द पाळणं ही आमची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी
आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला देतो. मी आपल्याला सांगू इच्छितो, या तळोदा शहरामध्ये मॉडेल रस्ते तयार केले जातील. प्लॅनिंग करून डीपीआर तयार करा. योगेशजी, डीपीआर तयार करा. आमची गोरगरीब जनता या ठिकाणी बसली आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आहे. त्यांच्या घरं नावावर कशी होतील ते काय राज्याकडे जात नाही, ते जिल्हाधिकारीकडे जातात आणि जिल्हाधिकारी ते नाव करतात. त्यामुळे ते प्रस्ताव नगरपालिकेकडनं तात्काळ प्रस्तावित करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता मिळवून देणं ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असते. तेव्हा गोरगरीब जनतेला घरकुलांच्या सुविधा मिळणं, धूळमुक्त या ठिकाणी शहर निर्माण करणं, गुन्हेगारी थांबवणं आणि अंडरग्राऊंड गटारी, काँक्रिटीकरणाचे रस्ते, स्वच्छ आणि सुंदर शहर अशा प्रकारची प्रतिमा तुम्हाला 2-3 वर्षामध्ये बघायला मिळेल हे मी सांगून ठेवतो. तुम्हाला तुम्ही लिहून ठेवा. पुन्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला मी जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला प्रश्न विचारू शकतो, तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचं काय झालं. अशा प्रकारचा कोणीही शब्द मला विचारू शकतो. कोणालाही अधिकार आहे या देशातल्या कोणत्याही नागरिकाला, कोणत्याही महिलेला, कोणत्याही मुलाला, कोणत्याही मुलीला अधिकार आहे तो बोलण्याचा. आणि मी जाहीरपणे सांगतो, मी अगोदर सांगितलेलं आहे, मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो. त्यामुळे येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये प्लॅन करून या संपूर्ण तळोदा शहराचा डीपीआर, डिटेल प्लॅनिंग रिपोर्ट तयार करून टप्प्याटप्प्याने त्याला पैसे कसे उपलब्ध करून द्यायचे ही भूमिका माझी राहणार आहे. मला अशी शहरं ही चालतच नाही. मुळात गेली अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री होते, या जिल्ह्यामध्ये आमदारही होते, परंतु निधी कुठे गेला हा जर विचारलं तर ते मला सुद्धा कळत नाही. मी सुद्धा सांगू शकत नाही निधी कुठे गेला. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त, सर्वात चांगलं बजेट असलेला हा जिल्हा, परंतु दुर्दैवानं या जिल्ह्यातल्या आमदारांना पैसे मिळाले नाही, या जिल्ह्यातल्या नगरपालिकांना पैसे मिळाले नाही, या जिल्ह्यातल्या नगरपंचायतीला पैसे मिळाले नाही, या जिल्ह्यामध्ये पाहिजे तो विकास झाला नाही. आणि अशा प्रकारची बकास शहरं मी गेली सकाळपासून बघतोय. नवापूरला माझा दौरा झाला, शहाद्याला माझा दौरा झाला, नंदुरबारमध्ये मी सभा घेतली नाही, तळोद्यामध्ये या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे. या सगळ्या शहराचं नियोजनबद्ध विकास करू शकले असते, परंतु दुर्दैवाने गेली अनेक वर्ष ज्या ज्या मंत्र्यांनी राज्य केलं या नंदुरबारवर, त्या मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे विकासाचं काम केलेलं दिसत नाही. आणि काम जरी केलं असेल त्याचा दर्जा या ठिकाणी मेंटेन केलेला नाही, हे मला खेदाने सांगावं वाटतं. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तर यात आमचे योगेश भाऊ चौधरी तर हयात या ठिकाणी आपलं नेतृत्व करतील हा शब्द मी तुम्हाला देतो. फक्त एकच आहे, उद्याच्या निवडणुकीमध्ये दुनिया इकडची तिकडे झाली तरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी भाग्यश्रीता निवडून आल्या पाहिजे. आणि त्यांच्याच बरोबर जेवढे उमेदवार या ठिकाणी उभे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर घड्याळ्या चिन्हासमोर, हे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे. जबाबदारी माझी आहे, जबाबदारी तुमची कोणाची नाही, योगीची सुद्धा नाही. जबाबदारी मी शब्द देतो आणि तुमच्या संपूर्ण या ठिकाणी विकास कामाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील असं तुम्हाला आश्वासित करतो. एवढंच नव्हे, या निमित्ताने जहागीरदारी पद्धत इथली ती बंद करावी लागेल. या निमित्ताने अनेक गोष्टी आहेत. पाणी पुरवठ्याची योजना चांगली करावी लागेल, रस्ते चांगले करावे लागतील, विजेचा प्रश्न सोडावा लागेल, अनेक गोष्टी आहेत. नगरातल्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सर्व सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आणि शासनाच्या माध्यमातून आपल्या भागाला, आपल्या या नगरपंचायतीला, नगर परिषदेला अत्यंत उत्कृष्ट असं कामकाज करण्याचं नियोजन या ठिकाणी आपले नगरसेवक करतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करतील. योगेश चौधरीच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे ते पुढे जातील
अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो, आपण खंबीरपणे फक्त उमेदवारांच्या नावं वाचण्याच्या गडबडीत पडू नका. फक्त घड्याळ निशाणी बघा आणि बटन दाबा, बाकीचं काहीच करू नका. बटन दाबा आणि कोणाचं काही खाण्याचं घेण्याची काही गरज नाही. एका दिवसाने एका रात्रीतून काही माणूस मोठा होत नाही. माणसाला आयुष्य कष्टाने जगावं लागतं. आपलं जीवन आपल्याला जगावं लागतं. आपणच त्यामधून पुढाकार घेतो. त्यामुळे अशा प्रकारचं जीवन जगत असताना कोणी आपल्याला लाचार म्हणेल, कोणी आपल्याला जेवणासाठी आला असं म्हणेल, अशा प्रकारची इमेज आपली तयार होऊ देऊ नका. अतिशय स्वाभिमानी इमेज आणि जनमानसामध्ये आपली प्रतिमा कशी या ठिकाणी उंच राहील अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहा आणि या नगरपंचायतीतील सर्व उमेदवार निवडून द्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. मला आणखी धुळे जिल्ह्यामध्ये 2 सभा असल्यामुळे मी अधिक आपल्याशी बोलणार नाही, परंतु डॉक्टर अभिजित मोरे आणि आमचे योगेश चौधरी यांनी 29 तारखेला मला या ठिकाणी सभेला निमंत्रित केलेलं होतं. परंतु दुर्दैवानं माझ्या नगरपालिकेमध्ये मी अजून एकदाही गेलो नाही. एकच सभा दिली, ती पण 29 ला दिली आहे. त्यामुळे मला इथे येता येणे शक्य होणार नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो, खात्रीने सांगतो की उद्याच्या विजयी मिरवणुकीमध्ये, विजय मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहील अशा प्रकारचं आश्वासन देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आणि विश्वासाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहा. राज्यामध्ये आणि देशामध्ये सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी घोडदौड करत आहे. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होणार आहे. यामध्ये तळोदा मागे राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज सकाळपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचार करताना फिरतो आहे. सुरुवातीला नवापूर, नंतर शहादा आणि आता तळोदा. नंदुरबार नगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी मी प्रचार या ठिकाणी सभा घेतली नाही. परंतु अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण या तिन्ही नगरपालिकांमध्ये आहे. मला सांगायला आनंद होतो, या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आल्या तर कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. अशा प्रकारचं वातावरण, लोकांचा विश्वास, जनतेचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, आमच्या शब्दावर आहे आणि दिलेल्या शब्दाला आम्ही बांधील आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदल करायचा आहे आणि बदल करत असताना इथली नगरपालिकेची जी परिस्थिती आहे सध्याची, दोन्ही तिन्ही नगरपालिकांमधली, ती परिस्थिती बदलवण्याचं फार मोठं आव्हान या ठिकाणी आमच्या समोर निश्चितपणे राहणार आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की अशा प्रकारे जनता या ठिकाणी विश्वास ठेवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना, तिन्ही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि बाकी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून देतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण या ठिकाणी असेल असं या ठिकाणी मला एकंदरीत आज वाटतं. असा विचार केला तर महायुतीमध्येच सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लढत आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी एकच वर्षापूर्वी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून जाहीर झालं माझं नाव. त्यानंतर अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि या ठिकाणी काम केलंय. आपण जर इथल्या आमदारांना निवडणूक गेल्यानंतर जर विचारलं तर आमदार सुद्धा सांगतील की त्यांना सुद्धा मदतीच्या भूमिका या ठिकाणी मी सातत्याने घेतलेल्या आहे. मी आमदारांना वैयक्तिक मदत करत नाही, तर या जिल्ह्यातल्या नागरिकांची जे काही गैरसोय आहे ती दूर करण्यासाठी आमदारांच्या मार्फत जेवढं जनतेला देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जेवढी आमच्या पक्षाची नगरसेवक किंवा नगराध्यक्ष मंडळ निवडून येईल, सर्व त्यांच्या सूचनांचं पालन केलं जाईल. त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन मंडळातून विकासाची कामं हाती घेतली जातील आणि दर्जेदार विकासाची कामं होण्यासाठी माझा प्रयत्न असेल, हेही मी आपल्याला निश्चित सांगू इच्छितो. मला असं वाटतं की राजकीय भाषा असावी. शिंदे साहेबांनी अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी भाषणं केलेली आहेत की प्रत्येक नगरपालिकेला दत्तक घेण्याचा त्यांनी आश्वासित केलेलं आहे. परंतु त्यांना मर्यादा येतात. सर्वच नगरपालिका दत्तक घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे मांडी खूप छोटी आहे आमच्या माजी मुख्यमंत्र्याची. परंतु तरी सुद्धा त्यांचा राजकीय विचार त्यांनी मांडला असेल. पण या अगोदर त्यांनी कुठल्याही 10 वर्ष नगरविकास मंत्री असताना
या अगोदर कुठल्याही नगरपालिकेमध्ये भरीव असा निधी दिलेला दिसत नाही। त्यामुळे आता निवडणुकीच्या निमित्ताने काही आश्वासन देणं हे काही योग्य होईल किंवा हे आश्वासन पूर्ण होतील असं मला तरी वाटत नाही। असं नाही आहे, लाडकी बहीण योजना ही आमच्या तिघांची आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय अजितदादा पवार या तिघांनी मिळून तो घेतलेला निर्णय आहे। ही महायुतीची ही योजना आहे, त्यामुळे ही योजना सर्वांची एकत्रित आहे। त्यामध्ये कोणीही योजना तोडू शकत नाही, कोणीही योजनेच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातल्या महिलांना आधार देण्याचं काम राज्य सरकार या ठिकाणी निश्चितपणे करेल आणि सरकारची भूमिका ती आहे। त्यामुळे ही व्यक्तिगत कोणाची भूमिका नाही। त्या संदर्भात मी तात्काळ जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे। त्या संदर्भात मी माहिती घेतो, मीटिंग घेतो, जिल्हाधिकाऱ्यांकडे मीटिंग लावतो आणि तो विषय आहे तो तात्काळ मार्गी लावण्यासाठी जे जे करता येईल ते आम्ही निश्चितपणे करू। की लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे, ही कोणा एका व्यक्तीची नाही। त्यामुळे सरकारची योजना आहे, सरकारने जाहीर केलेली योजना आहे। युतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे आमच्या तिघांची योजना आहे। जरी कोणी या ठिकाणी काही बोलत असेल ते राजकीय भाषा असेल, राजकीय निवडणुकीच्या निमित्ताने केलेली भाषा असेल, ते मला योग्य वाटत नाही। माझी भूमिका सरकार म्हणून माझी भूमिका मांडतो की सरकारची योजना आहे, सरकारने दिलेली योजना आहे आणि आम्ही तिघही या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहोत। त्यामुळे कोणी या ठिकाणी जिंकलं तरी योजना बंद होणार नाही आणि कोणी हारलं तरी योजना बंद होणार नाही। ही योजना सरकारची आहे, त्यामुळे ही योजना पुढे चालू राहील। याचिका दाखल केलेली नाही, याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी दाखल केल्याचं मला कळलेलं आहे, परंतु तो कोर्टाचा निर्णय आहे। कोर्ट उद्या काय निर्णय घेईल त्यावर पुढची दिशा अवलंबून असणार आहे। त्यामुळे कोर्टाने काय निर्णय घ्यावं हे काही मी सांगू शकत नाही, हा काय माझा अधिकार नाही। त्यामुळे कोर्टाचा जो निर्णय असेल तो त्या अनुषंगाने पुढील निवडणुका होतील।